सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. प्रसंग आठव आणि काय शिक्षा पाहिजे ते तूच सांग, असं कोर्टानं भीमराव कांबळेला थेट विचारलं. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या नसरापूर इथल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं. आरोपी भीमराव कांबळेनं 1 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केलेली. या प्रकरणी निकाल देताना न्यायमूर्तींनी आरोपीवरचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत असं सांगत आरोपीला 2 गुन्ह्यात फाशी आणि 2 गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे असं निकाल सुनावताना सांगितलं. आणि यावेळी निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा पाहिजे ते सांग असं त्या कांबळेला आरोपीला विचारलं. तेव्हा आरोपी भीमराव कांबळे हा निरुत्तर झाला. दरम्यान आरोपीवर गुन्हे सिद्ध झाल्यानं त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी केली आहे. न्यायमूर्ती या प्रकरणाचा निकाल सुनावत असतानाही आरोपीनं बनाव केला. मी त्या मुलीला गाठी शिव घेऊन देण्यासाठी घेऊन जात होतो आणि तेव्हा आम्ही घसरून पडलो आणि माझ्या डोक्याला लागलं असा दावा त्या आरोपीनं केला. यावेळी हे सगळं कृत्य हे वासनेच्या भरात केलेलं आरोपीला त्यानं केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसत नाही आणि त्यामुळेच त्याला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. या आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ऍक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशनने सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासरू दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक, कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपीने केलेला आहे. यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेले आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे. या विषयावर या आरोपीला जन्मठेप न देता या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं. प्रॉसिक्युशनकडनं आज 12 लँडमार्क जजमेंट निर्माण न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात ही मुलीचं वय, या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं. एकूण तपासात जे आलं आहे किंवा जे साबित झालेलं आहे त्यात ह्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत. त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39